नमस्कार. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता आपले मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषार शिंदे सर यांचे आजच्या सत्रात मी सहर्ष स्वागत करते. तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचे देखील मी यात आजच्या सत्रात सहर्ष स्वागत करते. तसेच तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व शिक्षक वृंद यांचे देखील मी आजच्या सत्रात सहर्ष स्वागत करते. सरांनी आजचा विषय आपल्याला दिला आहे की करिअर अपॉर्च्युनिटीज इन हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम अँड पब्लिक रिलेशन अ गेटवे टू नॅशनल अँड ग्लोबल करिअर्स या विषयावर सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राची सुरुवात करावी. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू सानिया आणि आपलं सर्वांचं पुन्हा स्वागत. मित्रांनो, ह्यावेळेस आपण जो विषय घेतलेला आहे दॅट इज द करिअर ऑपॉर्च्युनिटी इन द टुरिझम, हॉस्पिटॅलिटी अँड पब्लिक रिलेशन किंवा आपण जर्नलिझम म्हणूया. आपण याच्यावरती खूप उभरतं हळूहळू आपण याच्यावरती जाणार आहोत, कारण हे तिन्ही एरिया हे खूप मोठे आहेत, खूप व्हास्ट आहेत. परंतु ॲज अ करिअर याच्यामध्ये आपण याला बघूया कसं याच्यावरती लाईफ चेंजिंग ह्या गोष्टी राहतात. आपण यावरती सुद्धा टाक्षाने बघणार आहोत. मित्रांनो, ह्या याच्यामध्ये जसं मी प्रत्येक वेळेस एक एक गोष्ट किंवा एक एरिया असा आपण पकडतो ज्या याच्यामध्ये आपल्या लाईफ टचिंग होत राहतं. तर आजचा विषय मी घेणार आहे. इट इज रिगार्डिंग द स्टीव जॉब. इट इज अबाउट द डिफरन्स बिटवीन द जॉब अँड करिअर. मित्रांनो, जॉब आणि करिअर एक जस्ट आपण याच्यावर मी एक छोटस असं हे करेल की जेणेकरून इट विल बी द व्हेरी ग्रेट लर्निंग पॉइंट फॉर ऑल ऑफ अस. मित्रांनो, जॉब म्हणजे काय? एक नोकरी. आणि करिअर म्हणजे एक जीवन. जॉब म्हणजे काय? तुम्हाला जॉब करायचा आहे, कुठंतरी काहीतरी भेटते, पैसे भेटतात आणि जीवन क्रमण होतं. आज हा भेटलं, उद्या हे आवडलं नाही, तर उद्या तो दुसरा घेतो. जसं प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मध्ये आपण बघतो मित्रांनो, की मला ही सॅलरी 20,000 भेटते, नाही मला आता 60,000 भेटते, मला इथं 2 लाख भेटते, मला तिथं 3 लाख भेटते, म्हणून मी सोडतो. दॅट इज द जॉब. त्याला तुम्हाला काही मन नाहीये तिथे. करिअर म्हणजे काय? तुमचं तिथे मन आहे, म्हणजे तुम्ही तिथे तुमचं इट इज अन एक्सपर्टाईज आहे. तिथं तुम्हाला काम करावं असं वाटतं. तुमचं जीवन हे ध्येय आहे. जसं आपण म्हणतो सिव्हिल सर्व्हिस ॲज अ करिअर. तुम्हाला आपल्या समाजासाठी काम करायचं, दॅट इज द सिव्हिल सर्व्हिस. मित्रांनो, जॉब आणि करिअर मध्ये फरक आहे. तर तुम्हाला ह्या ह्याच्यामध्ये काय निवडायचं आहे की तुम्ही जॉब म्हणण्यापेक्षा तुमचं करिअर निवडा. हा एक एरिया आहे, हा एक माझं ध्येय आहे. मला लोकांची सेवा करायची, मला ह्या क्षेत्रामध्ये काम करायचंय, मला पिक्चर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं किंवा मला दॅट इज अ थिंग. तर तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या ह्या 52 आठवड्याच्या सिरीजमध्ये महत्वाचा मुद्दा हा राहील की तुमच्या लाईफमध्ये एक तुमचं ध्येय जरी फिक्स झालं, तुम्हाला एक एरिया जरी भेटला की हा हे माझं करिअर आहे, ह्या करिअरमध्ये माझं मला लाईफ बनवायचं, दॅट विल बी वन ऑफ द ऍडव्हान्टेज. आणि त्या याच्यामध्ये तुम्ही हे कराल. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो ह्या ठिकाणी, की बऱ्याच वेळेस एक हे राहतं मित्रांनो, की मला 20 वर्षाचा अनुभव आहे, मला 40 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यापेक्षा काय असतं मित्रांनो, सर्वात महत्वाचा मुद्दा असतो, तुम्ही रिपिटेटिव्ह काम करत असाल, तुम्ही विदाऊट माइंड जर करत असाल, तर इट इज अ ओनली जॉब. जेव्हा तुम्ही स्वतःचं पॅशन त्याच्यामध्ये टाकता, कमिटेड असता, दॅट बिकम्स द करिअर. तर मित्रांनो, ह्या दिशेमध्ये पुढे जाताना एक उदाहरण देतो मी तुम्हाला. स्टीव्ह जॉब. मित्रांनो, ही वॉज अ फाउंडर मेंबर ऑफ दी ऍपल. तुम्हाला एक छोटीशी त्याची माहिती देतो मी तुम्हाला. एक ते इट इज अ ब्रेन स्टॉर्मिंग होईल. ऍपल इनकॉर्पोरेशन वॉज स्टॅब्लिश इन 1976. इट वॉज स्टॅब्लिश विथ 3 मेंबर. त्याच्यापैकी एक जे होते दॅट इज द स्टीव्ह जॉब होते. आणि त्यानंतर काय झालं माहिती आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये बँक्रप्सी झाली, खूप मोठे काही प्रॉडक्टची याच्यामध्ये डिसिजन चुकल्यामुळे कंपनी बँक्रप्सीला आली आणि ही वॉज रिमूव्ड इन 1985. ओके. 1985 नंतर ही वॉज अनस्टेबलाइज. देन ही केम बॅक. आणि मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल की 1985 नंतर ही केम टू इंडिया ऑल्सो. He gone to Himalaya and he gone to develop the focus. He tried to develop the meditation power. He tried to develop the concentration. मित्रांनो, त्यांनी त्याच्यानंतर ही डेव्हलप दर ओन कंपनी. तुम्हाला माहिती नसेल, दॅट इज द नेक्स्ट.
मित्रांनो, त्यांनी एवढे स्वतःला डेव्हलप केले, त्यांनी स्वतःचे प्रोडक्ट डेव्हलप केले मित्रांनो. आणि अशा पद्धतीने 1997 मध्ये त्यांच्या स्वतःच्या गुणावरती ऍपल कंपनीने त्यांना वापस बोलवलं. आणि त्याच्यानंतर सुरुवात झाली स्वतःच्या डेव्हलपमेंट आणि एक मोठी कंपनी जगातली. मित्रांनो, अशी कंपनी त्याला आज तोड नाही मित्रांनो. 1997 आल्यानंतर मित्रांनो, त्याच्यानंतर त्यांनी खूप मोठे प्रोडक्ट डेव्हलप केले. 2000 साली 1997 मध्ये त्याच काळामध्ये आयमॅक इंट्रोड्यूस केलं. 2001 मध्ये आयपॅड केलं. तुम्हाला माहित असेल आजचे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, 2007 मध्ये आयफोन इंट्रोड्यूस झाला आणि 2010 मध्ये आयपॅड आला. ओके. मित्रांनो, ही जी डेव्हलप करून जी कंपनीला मोठं बनवलं आज मित्रांनो, आयफोन आपण जे म्हणतो ऍपल कंपनी कितीतरी देशांच्या इकॉनॉमीच्या इक्वल आहे. आर यू गेटिंग दॅट इज द पॉवर. तर तुम्हाला म्हणत असाल सर तुम्ही एवढं सांगता याचं महत्वाचं काय? मित्रांनो, दॅट इज द पॅशन. तुम्ही जे काही करा, मन लावून करा, मेहनत करा, त्याच्यावरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला तुम्हाला त्याच्याशिवाय काही दिसू नये. आणि आज जे आपण ह्या सगळं मिळून एका पॉइंटवर येतोय, करिअर इन द टुरिझम, हॉस्पिटॅलिटी आणि पब्लिक रिलेशन, आपण अशा याच्यावर येतोय की दॅट इज रिक्वायर्ड द बिग पॅशन, बिग कमिटमेंट, हार्डवर्क. आणि मित्रांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये लागतं. पण याचं जेव्हा तुम्ही हा एरिया निवडता, तर ह्या गोष्टींची जास्त गरज आहे आणि प्रत्येक क्षेत्रात आहे. आणि कसं येतं आपण बघूया मित्रांनो. आय शेअर दी पीपीटी हिअर. जस्ट विल स्टार्ट. ओके. तुम्हाला लोकांना मित्रांनो दिसतं तुम्हाला सर्वांना? येस येस सर, दिसतोय. राईट. ग्रेट. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो ह्या ठिकाणी की जे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही काही करा, कुठेही असा, कशामध्येही असा, सगळ्यात महत्वाचं जसं आज मी तुम्हाला शिकवतोय, एक मला पॅशन आहे की नाही, मला माझ्या मित्रांना, माझ्या बांधवांना मला मदत करायची. समवेअर आय शुड शेअर माय नॉलेज विथ यू. माझे काही जे अनुभव आहेत मी तुम्हाला शेअर करावे. त्या याच्यामध्ये तुम्हाला जर काही ज्ञान वाटलं की नाही, दिस इज अ व्हेरी गुड थिंग फॉर अस, तर दॅट विल बी द माय अचिव्हमेंट. आर यू गेटिंग माय पॉईंट हिअर? की दॅट इज माय पॅशन. जसं आता फॉर एक्झाम्पल कोणाला वाटतं की मला मला युपीएससी करायची, मला माझं जीवन त्याच्यात बनायचं, दॅट इज अ पॅशन. कोणाला वाटतं नाही मला स्टाफ सिलेक्शन करायचंय, कोणाला वाटतं मी आरआरबी करावं, कोणाला वाटतं मी पॉलिटिक्समध्ये जाऊ. दॅट इज देअर पॅशन. तुम्हाला त्याच्यावरती डेडिकेट करायचं. तुम्ही हा एरिया सोडून, म्हणजे तुम्हाला माइंडमध्ये कन्फ्युजन नसू नये. दॅट इज द अवर टार्गेट. ओके मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट ऑफ द इंट्रोडक्शन. मित्रांनो, जे टुरिझम आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, जे काही पब्लिक रिलेशन आहे, काही जर्नलिझम आहे, ही अशी क्षेत्र आहेत मित्रांनो. मी याला क्लब काय केलं तुम्ही म्हणत असाल सर एवढे 3 क्षेत्र मी एकदाच काय केले? आपल्याकडे वेळ कमी आहे, पुढचा एकच महिना आहे, बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत. पण हे 3 क्लब करण्याचं आणखीन एक कारण आहे की ह्या ठिकाणी तुमचं जे पॅशन, म्हणजे तुमचं जे एरिया आहे, ह्या एरियामध्ये एक गोष्ट कॉमन लागते. तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा पाहिजे, तुम्हाला फिरायला आवडलं पाहिजे, तुम्हाला लोकांसोबत रिलेशन वाढवायला आवडले पाहिजे, तुम्ही स्वतः बोलके पाहिजे. आणि ह्या तिन्ही करिअरमध्ये ह्या तिघी गोष्टींची गरज आहे. तसंच मी तुम्हाला सांगतोय की टुरिझम ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या याच्यामध्ये यू नीड टू मूव्ह. आणि हे असे क्षेत्र आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फिरायला आवडत असेल, बोलायला आवडत असेल, तुम्हाला जग बघायला आवडत असेल, त्याच्यासारखं क्षेत्र नाही मित्रांनो. ओके. आपण आता बघताना पुढे हे करू मित्रांनो की मी जसं काही एरिया सांगितलेत, काही तिन्ही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतो. एक 20 मिनिट आपण याच्यावरती फोकस करू आणि क्वेश्चन आन्सर करू. ह्या क्षेत्र असो, युपीएससी असो किंवा कुठलेही इंटरव्ह्यूची तयारी असो, याच्यावर आपण बोलूया. याच्यावर आपण एक 15 ते 18 मिनिटं याच्यावर फोकस करूया. कमिंग टू द पॉइंट ऑन द टुरिझम. मित्रांनो, तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला रायटिंग ऑफ तुमच्या एक्झाम मध्ये सुद्धा कामाला येतात मित्रांनो. की पूर्ण जगभरामध्ये 10% ऑफ जीडीपी, ग्लोबल जीडीपी आहे, इट कंट्रीब्युट्स टू द टुरिझम. कारण टुरिझम मध्ये मित्रांनो तुम्ही बघत असाल, टुरिझम तुमच्या डोक्यात येत असेल, टुरिझम म्हणजे काय? आपण फिरतो ते येतं का? येस. आपण हॉटेलमध्ये जातो का? येस. तुम्ही विमानात बसताय? येस. तुम्ही कुठे पैसे खर्च करता फिरत असताना, हा सगळा खर्च हा
हा टुरिझम मध्ये हॉस्पिटॅलिटी येतो. म्हणून अराउंड 10 ते 12% ऑफ द ग्लोबल जीडीपी, समजा जगभरामध्ये ₹100 कमवत असेल, खर्च होत असेल, त्याच्यापैकी 10% हे टुरिझम मध्ये जातात. त्याच्यामुळे टुरिझम, हॉस्पिटॅलिटी हे खूप मोठं सेक्टर आहे. आता समजा तुम्ही फिरायला आलात तर गाडी तिथं ड्रायव्हर तो वापरतोय, दुकानामध्ये खरेदी होतोय, किंवा आज आपण बघतो जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही जाता तर तिथले जे आहे अराउंड 50 ते 60% जनता ही टुरिझमवर डिपेंड आहे. जर तुम्ही पूर्ण भारताची काढली तर हे 9 ते 10% येईल. ग्लोबली तुम्ही युरोपमध्ये जाल तर 15 ते 20% येईल. आणि पूर्ण जगाचा आपण हे करतो, इट कम्स टू द 10 to 12%. तर यू कॅन अंडरस्टँड हाऊ मच इज द इम्पॅक्ट. प्रत्येक 10 जॉब पैकी जगामधले त्याच्यातला एक जॉब हा टुरिझम मध्ये जातो मित्रांनो. आणि याची जी इंडस्ट्री आहे $5 ट्रिलियन. तुम्ही म्हणत असाल $5 ट्रिलियन म्हणजे किती? ओके, तर 100 सॉरी, $100 बिलियन म्हटलं की 100 करोड रुपये म्हणा, किंवा $100 मिलियन इक्वल टू 1 बिलियन. आणि $1000 बिलियन इक्वल टू 1 ट्रिलियन. म्हणून तुम्ही समजून घ्या, $4.5 to 5 ट्रिलियन किती इकॉनॉमी आहे, म्हणजे $5000 बिलियन. ओके. आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला कन्फ्युजन होत असेल ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो, $1 मिलियन किती, $1 बिलियन किती, $1 ट्रिलियन खूप महत्वाचं आहे. आणि तुमच्या डोक्यात जोपर्यंत बसत नाही तोपर्यंत तुम्ही लिहू शकत नाही. युपीएससीचा मेंबर असो, एमपीएससी, त्यांच्यासाठी मी स्पेशली सांगतोय. ओके मित्रांनो, वेळ कमी म्हणून थोडं फास्ट बोलतो मी. जसं बाजूला मी काही काही टाकले ते एमबीए हे हे जस्ट मला जे भेटले ते मी टाकले, जेणेकरून तुम्हाला हे होईल. आता तुमच्या मनात प्रश्न येईल की सर टुरिझम मध्ये काय. मित्रांनो, मला तुम्हाला एक ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुमच्या मनातले प्रश्न होते. मित्रांनो आहे ना, टुरिझम, हॉस्पिटॅलिटी हे दोन सेक्टर आहेत ना, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ओके. तुम्ही टूर टूर ऑपरेटर म्हणू, किंवा कन्सल्टंट म्हणू, टुरिझम कंपनी म्हणू, एअरलाईन म्हणू, किंवा हॉटेल रिसॉर्ट म्हणू, तर ह्या याच्यामध्ये, किंवा मेडिकल टुरिझम म्हणू, हे आहे ना, ह्या व्यक्तीने इथं काम केलेलं असेल तरी हॉस्पिटॅलिटीमध्ये सुद्धा कामाचं असतं. आणि ह्या ठिकाणी नुसतं जॉब नाही, तर यू कॅन डेव्हलप युअर ओन कंपनी इट सेल्फ हिअर. यू कॅन डेव्हलप युअर फ्रीलान्सिंग ऑल्सो. तुम्हाला बऱ्याच वेळेस मी म्हटलं होतं की फ्रीलान्सिंग आपण बोललो ह्याच्यावरती, सोशल मीडिया याच्यावरती बोललोय मित्रांनो. ह्या ज्या छोट्या छोट्या इंडस्ट्री आहे, किंवा जे एरिया आहे मित्रांनो, ह्या सगळ्यांचा टुरिझम आणि हॉस्पिटलमध्ये खूप मोठा संबंध आहे. तुम्हाला मी एक सांगतो की तुम्हाला मी आता नंतर सांगतो, म्हणजे जेणेकरून जिथं संदर्भ येईल, की फ्रीलान्सर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, युट्यूबर यांचा ह्या ठिकाणी सुद्धा खूप मोठा रोल असतो. ब्लॉगर, व्ही ब्लॉगर, ब्लॉग म्हणजे जी लोक ऑनलाईन आहे ना ब्लॉग लिहितात ना, त्याच्यातनं सुद्धा पैसे कमवतात, त्यांचा सुद्धा रोल इथं असतो. म्हणजे इव्हन तुम्हाला जर आवडत असेल टुरिझम, तुम्हाला जर लिहायला आवडत असेल, तर यू कॅन कम इन दिस स्मॉल. तुम्ही स्वतःचं स्थान निर्माण सुद्धा करू शकता. ते कसं करू शकतो आपण बोलूया. नंतर करिअर याच्यामध्ये मित्रांनो, तुम्ही स्वतःच ह्या याच्यामध्ये, जर तुम्ही पॅशन असाल, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उडी घेऊ शकता. बऱ्याच वेळा असतं, सर आमचा काही बॅकग्राऊंड नाही. आम्ही, मित्रांनो, जर तुमची इच्छा असेल, तुम्हाला काम करण्यासाठी तिथं तुम्हाला ते क्षेत्र तुम्हाला खुणावत असेल की येस दिस इज द माय एरिया व्हेअर, तर यू कॅन प्ले अ रोल, यू कॅन डेव्हलप युअर टॅलेंट इन दॅट. महत्वाचा मुद्दा आहे, एज्युकेशनपेक्षा अनुभव ह्या क्षेत्रामध्ये सर्वात महत्वाचा आहे. ओके. कारण सगळ्यात महत्वाचं कॉन्टेंट, तुमची रिलेशन म्हणा, किंवा तुमचं जे कम्युनिकेशन स्किल आहे ते कसे आहेत ते आपण बघू ह्याच्यावर. तर करिअरमध्ये मित्रांनो, तुम्ही यू कॅन डेव्हलप युअर कंपनी, लाईक विना वर्ल्ड आहे, केसरी आहे, थॉमस कुक आहे, बरेचसे आहे. ब्लॉगर, फ्रीलान्सिंग आहे. इथे एक मिस्टर सरकार म्हणून ब्लॉगर आहे, व्ही ब्लॉग. दे आर अर्न इन करोड्स मित्रांनो नुसतं याच्यावरती. पण दे स्पेंड देअर ओन 24 hours फॉर दॅट थिंग. बऱ्याच वेळा असं, सर हे करोडो कमवत, आम्ही का नाही. मित्रांनो, सगळे कमवू शकतो, फक्त आहे तुम्हाला जीव की प्राण त्याच्यात ओतावा लागतो. तेच महत्वाचं. क्रूज लाईन जॉब आहेत, एव्हिएशन आहे, ग्लोबल ट्रॅव्हल एजन्सीज आहे, डेस्टिनेशन मार्केटिंग, एक इट्स अ एन नंबर ऑफ जॉब्स आर देअर. ओके. एज्युकेशन मित्रांनो, 12वी जरी असेल, यू कॅन डू एनिथिंग. नंतर एअरबीएनबी तुम्हाला माहिती असेल मित्रांनो. एअरबीएन म्हणजे एक नवीन कन्सेप्ट आला 2010च्या आसपास, तुम्हाला आता नंतरही कळेल. एअरबीएनबी मध्ये की अगोदर आहे ना, हॉटेलमध्ये जाऊ शकत होतो आपण, किंवा टुरिस्ट प्लेसमध्ये. एअरबीएनबी अशी एक नवीन कन्सेप्ट आली मित्रांनो, की ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही आपल्या कोणाचे एखाद्या, आपण जो एखाद्या घरात राहतो, आपण एखादी रूम आपण ऑनलाईन एअरबीएनबी मध्ये आपण त्याला हे करू शकतो,
रेंटवर देऊ शकतो. म्हणजे जगातला कुठलाही व्यक्ती, जर एखादा व्यक्ती साऊथ आफ्रिकेवर नेत असेल किंवा लंडनवर नेत असेल भारतामध्ये, आणि त्याला जर घरी धरा लातूरला यायचं आणि लातूरला हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा त्याला कोणाच्या घरी राहायचं असेल, तर ऑनलाईन एअरबीएनबी वरती हे टाकतो, तुम्ही चेक करू शकता. आणि फॉर एक्झाम्पल कोणी असेल, अतुल संभारे म्हणा, त्याचं घर आहे, तो ऑनलाईन टाकलं तर तो माणूस तर डायरेक्टली कॉल करेल की येस आय वुड लाईक टू कम. मग त्या ठिकाणी तो होम सर्व्हिस देतात. मी मागच्या वेळी हम्पीला गेलो होतो कर्नाटकामध्ये, तर त्या ठिकाणी होम सर्व्हिस आहे. तिथे हॉटेल नाही आहेत मित्रांनो, त्या गावामध्ये ना सगळ्यांच्या घरी रूम आहेत, 2,000, 2,500, 3,000 रुपयामध्ये रूम मस्त भेट. याच्यामध्ये काय होतं, लोकल टुरिझम इंडस्ट्री वाढली आणि घरच्यांना काम भेटतं, घरचं जेवण बनवतात, अशा पद्धतीने वाढवतात. इव्हन ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा टाकू शकता. हाऊ कॅन यू डेव्हलप युअर टुरिझम इन इंडिया, जर कधी आलात. नंतर एज्युकेशनमध्ये 12वी नंतर बी ए असेल, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट म्हणून BHM म्हणतो, डिप्लोमा इन एव्हिएशन टुरिझम, डिप्लोमा इन द टुरिझम गाईड, MBA टुरिझम, भरपूर आहेत मित्रांनो. ओके, सर्टिफिकेट कोर्सेस असतात. महत्वाचा मुद्दा ह्या कोर्सेसमध्ये सगळ्यात आहे तुम्हाला अनुभव, आणि सगळ्यात महत्वाचं आहे तुमची स्किल. आपण बघूया. सॅलरी आहे मित्रांनो 2 ते 4 लाख रुपये नवीन मुलांना असते, वाढत जाते. 15 ते 30 लाख पर्यंत 10 वर्षानंतर सॅलरी भेटू शकते. आणि व्हेन यू गो इन द अब्रॉड मित्रांनो, 30 ते 40 लाख, 50 लाख, इट इज अप टू यू हाऊ मच यू कॅन गेट इट. इट डिपेंड अपॉन युअर स्किल. ओके मित्रांनो, आता क्वालिफिकेशन आहे, जसं आताच बोललो मित्रांनो, काय तुम्हाला लागतं. सगळ्यात महत्वाचं आहे की मित्रांनो, तुम्हाला काय लागतं हे बघा. बऱ्याचशा गोष्टी असतात, तुम्हाला सगळ्यांना वाटत असतं की याच्यामध्ये ही क्वालिटी लागते, त्याच्यामध्ये ती क्वालिटी लागते. मित्रांनो, सगळ्यांमध्ये एकच क्वालिटी लागते, कम्युनिकेशन स्किल. UPSCचा इंटरव्ह्यू असो, MPSCचा इंटरव्ह्यू असो, प्रायव्हेटमध्ये असो, किंवा तुम्ही टुरिझम मध्ये याल, कुठे याल, सगळ्यात महत्वाची कम्युनिकेशन स्किल. तुम्हाला स्वतःला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला आपली मतं मांडता आली पाहिजे, स्वतःच्या भावना व्यक्त करा. आणि सगळ्यात महत्वाचं माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला पुढच्या व्यक्तीला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. लिडरशिप असेल, नॉलेज आहे, फॉरेन लँग्वेज, दिस आर द सेकंडरी. सगळ्यात महत्वाचे यू मस्ट हॅव कम्युनिकेशन, जे मी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी सगळ्यांसाठी बोलत असतो. आणि याच्यामध्ये एक ऍडिशनल ब्रँड मी सगळ्यांना सांगत असतो, सोशल मीडिया. तुमचा ब्रँड पाहिजे, म्हणजे सोशल मीडियामध्ये तुमचं इन्फ्लुएन्स असेल तर दॅट इज अ ऍडेड ॲडव्हान्टेज. आणि बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की स्वतः बाबतीत थोडंसं जागरूक राहा. म्हणजे बऱ्याच वेळा मित्रांनो जे अभ्यास करतात तर बऱ्याच वेळा वाटतं की आपण सोशल मीडियामध्ये राहू नये, बोलू नये, काही गरज नाही. डेफिनेटली दॅट इज अ ट्रूथ. पण इव्हन थोडासा 5-10 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही सोशल मीडियामध्ये तुम्ही ऍक्टिव्ह असाल तर इट इज नॉट बॅड. यू कॅन, बट यू मस्ट नो हाऊ टू बिहेव ऑन द सोशल मीडिया. त्याच्यामध्ये काय टाकलं पाहिजे, काय करता आलं, इट इज अ व्हेरी मच रिक्वायर्ड. ओके. भारतामध्ये सर्वात सक्सेसफुल जे टुरिझम आहे त्याची नावं मी दिली. तुम्ही थॉमस कुक नावाची कंपनी खूप ऐकली असेल, ही पूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यांचे सीईओ हे करण आनंद आहे. इबिक्स कॅश ट्रॅव्हल आहे. ओबेरॉय ग्रुपमध्ये ओबेरॉय कंपनी आहे. एअरबीएनबी जी आहे, एअरबीएनबी ही फॉरेन कंपनी आहे. त्याचं ओनर जे आहे ब्रायन चास्की. मित्रांनो, स्वप्न मोठे बघा. बऱ्याच वेळा असं होतं, काय गरज आहे आम्हाला, काय आहे, आम्ही काय करू शकतो. स्वप्न मोठे बघा, फक्त स्वप्न बघता आली पाहिजे. आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा, यू शुड ब्रेक द कम्फर्ट झोन आणि मूव्ह फ्रॉम युअर होम टू अदर प्लेस. तुम्ही जर आता गावात असाल, पेडगावला असाल, आंधळ्या गावात असाल, कुठंतरी परभणीत असाल, तर प्लीज बाहेर निघा. गो टू पुणे, मुंबई, दिल्ली. चान्स भेटला तर फॉरेनला निघा. तुम्ही जेव्हा बाहेर निघता ना मित्रांनो, खूप फरक पडतो. बरेचसे मित्र म्हणतात, सर आमच्याकडे तर पैसे नाहीत. मित्रांनो, इच्छा असेल ना, पैसा बरोबर मिळतो. जिथं चाह है, जहा जहा चाह है वहा राह है. खरंच आहे मित्रांनो. तुम्ही निघा बाहेर. फक्त एवढंच आहे, तुम्ही UPSC असो, कुठलेही असो, तुम्ही कुठेही काही असो, तुम्ही करू शकता मित्रांनो. फक्त एवढंच आहे, स्वप्न बघा. तुम्ही जर ठरवलं की मला पंतप्रधान व्हायचं, तुम्ही होऊ शकता मित्र. तुम्ही ठरवलं की मला UPSC करायची, तुम्ही करू शकता मित्रांनो. तुम्ही म्हटलं की नाही मी करू शकत नाही, कधीच करू शकणार नाही. समजते तुम्हाला सर्वांना. सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस मित्रांनो मी म्हणत असतो की स्वप्न हे प्रत्येकाच्या मनात येत नाही. जर तुमच्या मनात स्वप्न आलं, याचा अर्थ तुम्ही त्याच्यासाठी लायक आहात. माझं स्वतःचं मत आहे, तुमच्या मनात जर स्वप्न आलं की येस मी आता राजा बनू शकतो, इट मीन्स 50% काम झाले, तुमच्यात लायकी आहे. म्हणून ती स्वप्न बघण्याची
ताकद तुमच्यात आली, ते स्वप्न तुम्हाला पडलं का लायकी आहे म्हणून. कोणी जर कोणाला म्हटलं अरे तुझी लायकी आहे का, अरे येड्या, मी म्हणतो त्याची मान्य आहे, आज ज्या पोझिशनला आहे त्याच्यात नाहीये, तुझी ती पर्सनॅलिटी नाहीये, पण प्रयत्न करत राहा. लोक हसत असतील, प्रयत्न करत राहा. जेव्हा लोक तुमच्यावर दगड मारतायत, लोक तुम्हाला हसतायत, लोक तुम्हाला वेड्यात काढताय, याचा अर्थ तुम्ही राईट मार्गावर आहात. ओके. फक्त एवढाच प्रयत्न करायचा मित्रांनो, की विचारा की माझं चुकतंय का. ते म्हणतील हो चुकतंय, मग कुठं चुकतंय, मग त्याला रेक्टिफाय करा. मग पुन्हा रस्त्यावर या, मग पुन्हा चाला, मग पुन्हा विचारा चुकतंय का. मग चुकतंय तर का रेक्टिफाय करू. आता लोक तुम्हाला 10 जण म्हटले आणि तू चुकते पण तुम्हाला वाटतंय मी नाही चुकलो, मग ठीक आहे. पण तुझं मन म्हणतंय ना की मी चुकत नाहीये, देन यू कॅन गो अहेड. ओके. नेक्स्ट इज मित्रांनो हॉस्पिटॅलिटी. नेक्स्ट जे आहे मित्रांनो हॉस्पिटॅलिटीमध्ये टुरिझम. टुरिझम मध्ये कसं तुम्हाला फिरवता दुसऱ्यांना. विना टुरिझम आहे, केसरी आहे, हे टुरिझम कंपनी. ताज हॉटेल, शेरटन हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, दिज आर द हॉस्पिटॅलिटी. हे तिथं हॉटेल देतात. तर हॉस्पिटॅलिटीमध्ये हा एक पार्ट येतो. हॉटेल मॅनेजर, बिझनेस मॅनेजर, शेफ, खाणं बनवणारा. मित्रांनो तुम्हाला माहित नाही, खूप चांगल्या चांगल्या दिसणारे मुलं मुली, खूप स्मार्ट, इंग्लिश फाडफाड करणारे, भाज्या बनवतात. आपल्याला वाटतं किती थर्ड क्लास काम आहे किंवा आपलं सॉरी म्हणजे किती चांगलं काम आहे. आपल्या गावाकडच्या लोकांना तसं वाटतं. पण ह्या ठिकाणी मित्रांनो लाखो रुपयाची सॅलरी ही शेफला दिली जाते. आर यू गेटिंग माय पॉइंट. खूप छान हे आहेत, पण ते आपल्याला माहिती नसतात. त्यासाठी मोठमोठे MBA कॉलेजमध्ये ऍडमिशन होतं. त्यासाठी मुलं खूप मेहनत करतात, पण आपल्याला ते करिअर माहिती नसतं, कारण आपण ते कधी बघितलं नसतं, मग त्याच्यावर आपण बोलत नाही. फूड बेवरेज मॅनेजर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, वाईन बनवताना, अल्कोहोल बनवताना त्याच्या टेस्टसाठी टेस्ट डेव्हलपर, कंटेंट डेव्हलपर, रिसर्चर, याच्यावरती सुद्धा खूप खूप मोठे कोर्सेस असतात. इव्हेंट मॅनेजर आहे, रिसॉर्ट आहे, डिलक्स हॉटेल आहेत, स्पा मॅनेजर, याच्यावरती खूप अनुभवी लोक लागतात मित्रांनो. एअरलाईन कॅटरिंग खूप आहे, लक्झरी हॉटेल, पण इट इज ऑल काइंड ऑफ. पण इट इट यू शुड हॅव अ ड्रीम फॉर लॉंग टाइम. ओके मित्रांनो. नंतर ग्लोबल ऑपॉर्च्युनिटी. तुम्ही क्रूज, जे शिप असतात मित्रांनो, त्याच्यावरती तुम्हाला जी लागतात स्टाफ, त्याच्यासाठी इंटरनॅशनल हॉटेल चेन्स आहेत, एअरलाईन हॉस्पिटॅलिटी आहेत, रिसॉर्ट, याच्यावरती हे अशा गोष्टी असतात मित्रांनो, तुम्ही बघू शकता. ओके. नंतर डिग्रीमध्ये तुम्हाला बॅचलर हॉटेल मॅनेजमेंट सेम आहे, BSc हॉस्पिटॅलिटी जे आहे, फक्त एवढंच आहे तिथं BA आहे. टुरिझम तिथं, इथे हॉस्पिटॅलिटी आहे, तिथं MBA टुरिझम आहे, इथं हॉस्पिटॅलिटी आहे. एवढाच फरक आहे. मास्टर्स, इंटरनॅशनल सर्टिफिकेट कोर्सेस. क्वालिफिकेशन 12th आहे, पॅशन आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला इच्छा पाहिजे, तुम्हाला आनंद हवाय, तुम्हाला त्या याच्यामध्ये अनुभव आहे. तुम्हाला आता काहीच येत नाही, तुम्ही ना कम्युनिकेशन आहे, काही येत नाही, अनुभव नाही, म्हणता नाही मला जायचं, ते चालणार नाही. यू नीड टू हॅव अ पॅशन. तुम्हाला तिथं काम करायची इच्छा पाहिजे, तुम्ही काम करायला पाहिजे. काही तुम्हाला नसेल ठीक आहे, पण यू मस्ट हॅव द पॅशन. सॅलरी मित्रांनो मोर ऑर लेस सेमच आहे. फरक आहे तुमच्या एक्सपिरियन्सवरती, तुमच्या याच्यावरती. नंतर 6 ते 10, 10 ते 20 असं राहतं. अब्रॉड तुम्हाला 30 ते 40, 50 लाख ऑन अन अवरेज भेटून जाते मित्रांनो. तुम्ही स्वित्झर्लंडला जरी तुम्ही भाजी बनवणार म्हणून गेलात शेफ, तरी तुम्हाला मला वाटतं 20-25 लाखाचं पॅकेज भेटतं मित्रांनो. ओके. नंतर फेमस पर्सनॅलिटी हॉस्पिटॅलिटीमध्ये, रतन टाटा, जे ताज हॉटेल आहे, हे सुद्धा वन ऑफ द बेस्ट बिगेस्ट. मित्रांनो ताज हॉटेलचे जे स्टँडर्ड आहे, जी मेहनत तुम्ही बघता, आपण डोळे असं अमेझिंग होतं, सरप्राईज होतं मित्रांनो. खूप मेहनत असते, त्याचं जे स्टँडर्ड आहे. पण मित्रांनो स्वप्न बघा, तुम्ही स्वप्न बघा मी ताज हॉटेलमध्ये जाणार, तुम्ही स्वप्न बघा मी तिथे जाऊन राहणार, मी स्वप्न बघा मी माझ्या फॅमिलीला घेऊन जाईल, स्वप्न बघा मी आई वडिलांना घेऊन जाईल. हे स्वप्न तुम्हाला तुमची झोपू देत नाही. तुम्हाला हे स्वप्न तुम्हाला खूप मोठं बनवतात मित्रांनो. हे स्वप्न बघा, मी कॉन्रॅड हॉटेलला जाईल. हिल्टन हे 7 स्टार हॉटेलची एक श्रृंखला आहे मित्रांनो पूर्ण जगामध्ये. तुम्ही बऱ्याच वेळेस हिल्टन यांचं फॅमिली बाबतीत वाचलं असेल, बरंचसं ते वाचत चला. मेरिट ग्रुप ऑफ हॉटेल खूप आहे मित्रांनो. ओके. कमिंग टू द पॉइंट, जसं मी तुम्हाला सांगतो, जसं मी आता तुम्हाला बोललोय, तुम्ही जसं हॉटेल बघता, आज जे लेक्चर तुम्ही बघता, तुम्ही त्याला असं हे म्हणून बघू नका की म्हणजे काही लोकांना याच्यामध्ये करिअरमध्ये जायचं नाही, पण तुम्ही हे बघा की मला ह्या हॉटेलला आता नाव आलंय, हिल्टन हॉटेल आलंय, ट्रम्प हॉटेल सुद्धा आहे. येस मी जाणार आहे. सरांनी बोललेत ना मी करून दाखवणार आहे. मग मला फोन करायचं, सर बघा मी फॅमिलीला घेऊन गेलो, नाव आहे. आणि एखादा असा मुलगा असो, सर मी म्हणतात ना शिंदे म्हणा किंवा
सानिया असं म्हणा किंवा ऋतुजा, काय म्हणू त्याला, ऋतुजा हॉटेल अशी एक सिरीज बनवा, 5 स्टार सिरीज, 7 स्टार सिरीज. ओके, असं काही मोठं बनवा. म्हणजे यू कॅन डू ऑल थिंग्स, म्हणजे स्वप्न बघायला पाहिजे आणि नथिंग इज इम्पॉसिबल. ओके मित्रांनो, कमिंग टू द पॉइंट, पब्लिक रिलेशन. जेव्हा तुम्ही जर्नलिझम बघता, आजकाल तुम्ही बघता जर्नलिझम इज नॉट अ जोक किंवा पब्लिक रिलेशन इज अ व्हेरी काइंड ऑफ डिफरंट काइंड ऑफ कल्चर. पण मित्रांनो, ती एक झनक असते, ते एक स्वप्न असतं की मला याच्यात काम करायचं, मला स्टेजवर बोलायचं, लोकांनी मला बघावं, लोकांनी मला बोलावं, लोकांनी मला सेलिब्रिटी म्हणावं. ही जी स्वप्न असतात ना, ही स्वप्नवाली लोक तिथे जातात मित्र. तुम्हाला जेव्हा कुठं वाटतं ह्या गोष्टी, यू कॅन अप्लाय फॉर दॅट, यू कॅन शेअर दिस थिंग टू युअर फ्रेंड्स, की हे आपण करू शकतो. याच्यामध्ये मित्रांनो, यू कॅन गो ॲज अ PRO इन टू द कंपनी और गव्हर्नमेंट. स्वतःची कंपनी, स्टार्टअप बिझनेस स्टार्ट करू शकता, कॉर्पोरेट करू शकता. मीडिया रिलेशन एक्झिक्युटिव्ह, इव्हेंट मॅनेजर, सोशल मीडिया मॅनेजर. आजकाल सोशल मीडियामध्ये जे येतं ना मित्रांनो, फेसबुक, लिंक्डइन किंवा युट्यूब, याच्यावरती सुद्धा मॅनेज करायला हीच लोक असतात मित्रांनो, आणि याच्यासाठी लाखो रुपये चार्ज करतात. सेलिब्रिटीचे जे असतात ना मित्रांनो, तुम्हाला माहित नाही, जसं डाएट प्लॅन करणारे जे असतात त्याला 5 लाख रुपये असतात. जर एखाद्या अंबानी यांची जर डाएट प्लॅन असेल, 10 लाख रुपये महिना घेतात. मी काही वर्षाचं बोलत नाहीये. सोशल मीडिया मॅनेजर अंबानीचं जरी असेल ना, ही मे ऍटलीस्ट 50 लाख रुपये पर मंथ. म्हणजे तुम्ही म्हणता सर सर काय शिकवत आहे, असं काय नाही मित्र. 5 ते 6 कोटीचं तो जो हेड असेल ना मित्रांनो, 5 ते 6 कोटीचं तो बजेट सॅलरी घेत असणार तो माणूस. अंबानी असो, अदानी असो, मोठमोठे पॉलिटिशियन असतील, खूप असतील मित्रांनो. अमेझिंग, म्हणजे यू कॅन इमॅजिन. मित्रांनो, यू कॅन, ज्यांना स्वप्न असतं की मी BBC मध्ये काम करावं, मित्रांनो, जी लोक लंडन मधनं शिकतात किंवा जर्नलिझम मध्ये कोर्स करतात, भारतात मोठमोठ्या याच्यातनं करतात, ती मुलं स्वप्न बघतात, जीवनात स्वप्न असतं की मी BBC मध्ये काम करावं. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन होतं त्याला, BBC. अल झिझिरा असतं, CNBC असतं, NDTV, ते चुकीने NDTC झालं. NDTV मध्ये काम, हे स्वप्न असतं मित्रांनो. गुगलमध्ये काम करायचं स्वप्न असतं. गुगल ठीक आहे, पण BBC मध्ये काम करणं म्हणजे इस- तर हे स्वप्न आहेत मित्रांनो. ब्रँड कम्युनिकेशन स्पेशलिस्ट, क्रिसिस मॅनेजर, एक्सपर्ट, इन्फ्लुएन्सर, डिजिटल, लॉट ऑफ थिंग्स आर देयर. यू कॅन, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप काय आहे. एज्युकेशनमध्ये तुम्ही बघता, BA जर्नलिझम असेल, B.Com असेल, तुम्ही म्हणजे BBA असेल, MBA असेल, MA असेल, त्याच्यामध्ये खूप काही सर्टिफिकेट कोर्सेस असतात. पण सर्वात तुम्हाला कोर्सेस याच्यापेक्षा मी कधी म्हणेल मित्रांनो, मोस्ट इम्पॉर्टंट इज युअर एक्सपिरियन्स, कम्युनिकेशन स्किल अँड बॅकग्राऊंड. दॅट इज अ लॉट ऑफ क्वालिफिकेशन, जसं मी तुम्हाला सांगितलंय. कम्युनिकेशन स्किल, जर्नलिझम मध्ये नुसतं कम्युनिकेशन नाही, रायटिंग स्किल इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्रेझेंटेशन स्किल इज इम्पॉर्टंट, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ. आता तुम्ही गेलात आणि तत्पप केलं मोठमोठ्या कॉर्पोरेटमध्ये किंवा पॉलिटिशियन, ते म्हणते पळ इथून बाबा, पुन्हा येऊ नको, आणि तुझा चेहरा बघितला तरी ते उभं करणार नाही. पण पहिलं इम्प्रेशन छान झालं तर तुम्ही त्यांच्या गळ्यातले ताईत होता मित्रांनो. तुम्हाला माहिती नाही, मोठमोठ्या लोकांपेक्षा, मोठमोठ्या अधिकाऱ्यांपेक्षा जर्नलिस्टची ताकद ही खूप मोठी असते, कारण त्यांचं डायरेक्ट कनेक्शन असतं. स्ट्रॅटेजिक थिंकिंग असेल, रायटिंग स्किल म्हणा, ह्या गोष्टी खूप इट डिपेंड अपॉन हाऊ यू प्रेझेंट युअर सेल्फ, हाऊ यू डेव्हलप युअर कॉन्टॅक्ट, हाऊ यू मेंटेन. सॅलरी तुम्ही बघू शकता, ऑन अवरेज सॅलरी इज द सेम, पण यू आर एक्सेप्शनल, सॅलरी मे गेट एक्सेप्शनल. ओके, तर मी जास्त याच्यात बोलत नाही, वेळ कमी असल्यामुळे. फेमस पर्सनॅलिटी तुम्ही खूप बघू शकता मित्रांनो. बरखा दत्त असतील, ओप्रा विनफ्री आहे, ही ग्लोबल मीडिया एम्पायर आहे मित्रांनो, जगातलं सर्वात मोठं. तुम्ही ऑनलाईन सर्च केलं तुम्हाला कळेल, दे आर द ब्रँड. अँडरसन कुपर, रावेश कुमार आहे, सिरियल जस्ट तुम्ही नाव ऐकलं असेल, ध्रुव राठी आहे, युट्यूबर आहे. पण आणखी खूप लोक आहेत, तुम्ही मला नावं तोंडात येत नाहीत, पण त्या नंबर ऑफ तुम्ही बघताय, मोठमोठ्यानं ओरडतात, मोठमोठ्यानं बोलतात. आपल्याला असं वाटतं झालं माझं बीपीच वाटतं, त्या बोलतात पण आपल्याला वाटतं आपलं बीपी वाढलंय काय. म्हणजे नक्की आपण 2 दिवस जर ऐकलं ना, नक्की आपलं मेंटल शांती तर नक्की संपणार आपली. पण त्यांची सॅलरी ते ओरडण्यासाठी 5 कोटी असते मित्रांनो. तुम्हाला माहिती नाही, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देर इज अ, नाव आठवत नाही, अर्जुन काहीतरी आहे, हे इज अ BBC, सॉरी, झी बिझनेस मध्ये आहे मित्रांनो. त्यांची सॅलरी 65 कोटी आहे. 65 कोटी करोड. एखादा अधिकारी पूर्ण जीवन जरी जगला
तर त्यानं 5 कोटी जरी कमवले ना, खूप मोठे. हा झी बिझनेस वरती एक अँकर आहे मित्रांनो. तुम्ही चेक करा, मला नाव आठवत नाही. झी बिझनेस काढलं तुम्हाला दिसेल एक मोठं रिनाऊंड नाव आहे. 65 करोड रुपये हे वर्षाला. तर ही ताकद आहे मित्रांनो. एनडीटीव्ही मध्ये अगोदर रावेश कुमार हे खूप मोठमोठी लोक, खूप काही आहे. तर मी इथं थांबवतो. मला वाटतं मी आय आय डिड कम्प्लिटेड इन टाइम, 15 ते 20 मिनिटामध्ये. तर आपण मित्रांनो क्वेश्चन घेऊ छान. आणि मित्रांनो आता पुढच्या ह्याच्यामध्ये एक लेक्चर मी फक्त स्टार्टअपचं वरती घेणार आहे. इट इज गोइंग टू बी द व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. एक करणार आहे आणि त्याच्यानंतर 1 महिना युपीएससी आणि एमपीएससी प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू मध्ये पूर्ण त्याचा आपण खिमा करूया छानपैकी. तुम्हाला स्वतः खूप एन्जॉय करता येईल. पण एक आपलं वर्षभर जे जे आपण केले, 1 वर्ष 1 महिना आपण रिपिटेशन छानपैकी करूया, जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन काही असतील त्याच्यामध्ये. तर एक 2-3 सेशन घेऊया म्हणजे एक राहील आणि लास्टचं सेशन मला वाटतं 1 तारखेच्या अगोदरचं संपेल. तर एक पुढचं एक जसं मी तुम्हाला बोललोय, तर आपण इथे थांबूया. आपण क्वेश्चन आन्सर घेऊया. आय होप म्हणजे ह्या ठिकाणी आपण बऱ्याचशा गोष्टी हे केल्या आहेत. बऱ्याचशा जगात काय काय घडतंय, कसं नंबर ऑफ थिंग्स आर देअर. जगामध्ये एवढे फील्ड आहेत मित्रांनो. तुम्ही कुठलेही क्षेत्र घेतलं तिथं कामाला लागलात तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण नाही. फक्त मेहनत आहे, पॅशन पाहिजे, कमिटमेंट पाहिजे, हार्डवर्क पाहिजे, डेडिकेशन पाहिजे, स्वप्न पाहिजे. असं स्वप्न पाहिजे जे तुम्हाला झोपू देता आलं नाही पाहिजे. जसं आपले एपीजे अब्दुल कलाम म्हणतात किंवा स्वामी विवेकानंद, की स्वप्न असं हवंय की तुम्हाला रात्री झोप येऊ नये. दॅट इज अ कॉल्ड स्वप्न. दिवसा तर कोणी स्वप्न बघतंय. ओके मित्रांनो, तर वी विल टेक अ क्वेश्चन. पहिलं क्वेश्चन मिहिरचा घेऊया. सो ॲज वी हॅव लेस सेशन लेफ्ट, सो शॅल वी प्लीज टू टेक अ शॉर्ट रिकॅप डाऊट सेशन ऑन यूपीएससी एमपीएससी बँकिंग युएन. येस डेफिनेटली. पुढच्या वीकपासून आपण काय करू मित्रांनो, आपण आता पुढचा 1 महिना सगळं रिकॅप करूया. दिस इज गुड आयडिया. युपीएससी एमपीएससी एसएससी बँकिंग युएन नक्की घेऊया आपण. युपीएससी याच्यामध्ये नक्की हे करूया आणि आय विल एन्जॉय. आय होप की सगळे मित्र कंपनीला सांगा, जे काही आहेत प्रश्न टाका. आपण वाटल्यास 45 पैकी 20 मिनिटं घेऊ आणि बाकीचे 25 मिनिटं वी विल गो फॉर द क्वेश्चन आन्सर. वाटल्यास एक एक क्वेश्चन आपण असं 25 हे करूया. वाटले क्वेश्चन संपले पण मजेदार सेशन करूया आपण आता पुढचा 1 महिना. ओके मिहिर विल गो फ्रॉम. पुढच्या वीकचं फक्त एक मला एक इच्छा आहे, आपण एक 20 मिनिटाचं सेशन स्टार्टअपचं करूया काय. पण आजच्या सेशनमध्ये मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं महत्वाचं, की तुम्ही स्वतःचं तुम्ही जॉब करा, पुढे लाईफमध्ये या, स्वतःच्या फॅमिलीमध्ये बिझनेस फोकस करा. सोशल मीडिया एक असं छोटा एरिया घ्या की तुमच्या फॅमिलीमध्ये छोटासा बिझनेस डेव्हलप करा. एक मुलगी जरी असेल तर आपल्या पप्पा मम्माला भावाला सांगा. मुलगी बायको असेल तर नवऱ्याला भावांना सगळ्यांना सांगा. एक डेव्हलप करा. आजच्या घडीला देश हा खूप फास्ट वाढतोय मित्रांनो. एनजीओ खूप फास्ट वाढू शकतात. स्वतःच्या कंपन्या डेव्हलप करा. नाही लागत नाही, 2-4 हजार रुपयात कंपनी टाका. छोटीस सुरू करा. पापडाचा बिझनेस सुरू करा. कानात असतं ते करायचं ते बिझनेस सुरू करा. तुम्हाला लाख रुपयामध्ये कंपनी सुरू करता येते मित्रांनो. स्वप्न बघा. म्हणजे मी आज मला तुम्हाला, कारण मी हे का म्हणतो मित्रांनो, मी आहे ना, जसं मी जेवढं जग बघतोय ना, त्या जग बघण्यामध्ये मला एवढं जाणवतंय की सोपं आहे. पुढचे 25 ते 50 वर्ष भारताचे, जसे मागचे 40-50 वर्ष चायना डेव्हलप झाले, तसे इथून पुढे 40 ते 50 वर्ष भारताचे. तुम्ही माती जरी विकायला काढली तरी माती विकेल मित्रांनो. तर तुम्हाला ह्या सेशनमध्ये मला एवढं सांगायचंय की तुम्ही म्हणत असाल सर आम्हाला काय शिकवत आम्ही ते एक हे करतोय. मित्रांनो, तुम्ही स्वतः अभ्यास करताय, युपीएससी करताय, करा. पण स्वप्न एक ठेवा की मला बिझनेस करायचा आहे, माझ्या फॅमिलीला डेव्हलप करायचं आहे. कारण नोकरी सगळ्यांनाच भेटणार नाही. पण त्या एका बिझनेसमध्ये 10 लोक 20 लोक जगू शकतील. आणि स्वप्न जर असेल छान, मेहनत करण्यात तयार असेल तर इम्पॉसिबल काही नाही मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. अतुल संभारे. नमस्कार. आयोगाचा सिलेबस कव्हर कसा करायचा? खूप टेन्शन येत आहे. किती अभ्यास केला ते सिलेबस कम्प्लीट होत नाही. एक सब्जेक्ट कम्प्लीट केला दुसरा घेतला पाहिला मागे. अशा सिच्युएशन मध्ये काय करा? फक्त पीआय. खूप छान क्वेश्चन आहे अतुल. हे क्वेश्चन आताही मी बोलतोय, आपण आता सेशन मध्ये हे करू ना, काय म्हणू त्याला आपण, रिपिटेशन याच्यामध्ये. पण याच्यामध्ये मी छान उत्तर देतो, प्रयत्न करतो. हे बघा, सिलेबस एक आहे. पहिली गोष्ट पूर्ण रोम छानपैकी कव्हर करा. की आणि पुढचे जे आता मी माझा टेबल आहे, त्या टेबल समोर
पूर्ण सगळ्या एक्झामचा म्हणजे ऑप्शनल जनरल स्टडीचा सिलेबस लावा. ओके. मी तुम्हाला जसं बोलले की सिलेबसनुसार स्टडी करा. समजा आता फॉर एक्झाम्पल 4 सब्जेक्ट आहे आपले. एक जनरल स्टडीज आहे, ऑप्शन 1 आहे, ऑप्शन 2 आहे आणि एक्स आहे, कुठलंही म्हणा. 4 ऑप्शन, 4. तर तुम्ही एक सब्जेक्ट घेताय आणि एक समजून द्या 10 दिवस एका सब्जेक्टला लागतात. 15 दिवस घेऊ, महिना घेऊ. तर एक महिना घेताय, ठीक आहे. आता पहिल्यांदा तुम्ही ना दिवसाचं दिवसाचा तुमचा टाइम टेबल ठरवा. टाइम टेबल कसा ठरवायचा? सकाळी 6 वाजता उठलं, 5ला उठा. मी तर म्हणतो माझं एक लाईफमध्ये बघितलं, 5:45ला उठलं, 6ला एक नॉर्मल करा. 6ला उठा. 6ला उठून तुमची जी नोट्स काढल्यात तुम्ही तुम्ही जे नोट्स काढताय महिनाभर ज्या ऑप्शनल सब्जेक्ट किंवा जीएसचे, तर त्याच्यामध्ये जे नोट्स काढल्यात सकाळी ते 6 ते 8 पहिलं रिव्हिजन करा. म्हणजे एका सब्जेक्टचा नोट्स, दुसऱ्या सब्जेक्टचा नोट्स, तिसऱ्या सब्जेक्टचा, त्याचे डिव्हिजन करा. फाट 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 खतम. मग याच्यामध्ये नोट्स काढताना मग याच्यामध्ये बघा, फॉर्म्युले असतात, काहीतरी तुम्ही कोड बनवलेले असतात, फिगर असतात. जसं जिओग्राफीचे ॲटलस आहे, हिस्ट्रीचे काही डेट्स आहेत, हे आहे. हे रुटीन करायचे तुम्हाला. ऑप्शनल तुम्हाला रिव्हिजन करायचे, ते कसे करायचे तुम्ही बघा. 1-1 घंट्यात होतं का 2-2? तुम्हाला जर जमत नसेल तर मग आज हिस्ट्री घ्या, उद्या जिओग्राफी घ्या, मग सोशियोलॉजी घ्या, असं करा. मग तुम्ही घेतले, पण फॉर्म्युले, हिस्ट्रीच्या डेट्स, अटलास ही रोज करायची. म्हणजे 2 तास असतील किंवा 2 तास घ्या. 8 नंतर 8-8:30 पर्यंत नाश्ता करा. 8:30 ते मग आणखीन 9-10 पर्यंत काय करायचं, पुन्हा नोट्स रिव्हिज करा. मग मग 10 ते संध्याकाळी 5-4 पर्यंत पुन्हा तुमचा एक टॉपिक सब्जेक्ट हे करा. मग पुन्हा संध्याकाळी आणखीन एक नवीन टॉपिक घ्या, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करा. आणि संध्याकाळी एक आणखीन वाटल्यास काही घेऊ शकता. इट इज पण सकाळचा टाइम नोट्स. आणि रात्री झोपताना पुन्हा झोपतो ना आपण, त्या छोट्या नोट्स काढून असं वाचायचं. पण झोपता झोपता आपण झोपतो, मग त्यावेळेस काय करायचं, डोळे बंद करून तू जो अभ्यास केलाय दिवसभर, समजा तुम्ही 11ला झोपायला येतात तर 10, 10:15 खाणं झालं, चाललात बिल्ला थोडं 10-20 मिनिटं व्यायाम रोज दिवसभरात 40 मिनिटं चालायचं. चालत असं वाटलं तर नोट्स घ्या पुन्हा, पण चाला. कारण चालल्याने तुमचं बीपी शुगर नॉर्मल राहतं, तब्येत चांगली राहते, वजन वाढत नाही. ओके. उद्या कळलं माहिती आपण परीक्षा पास झालो आणि व्यायाम बिम काही नसल्यामुळे मग तुम्ही 100 किलो वजन झालं, मग तुम्हाला कोणी बघणार सुद्धा नाही, लग्नही होणार नाही, फायदाही नाही, है की नाही? मग तेही कामाचं नाही. उद्या आय झालं तरी कोणी बघना. मग काय माहितीये, थोडा वेळ द्या. स्वतःची हेल्थची काळजी घ्या. स्वतःसाठी वेळ द्या. मित्रांसोबत गप्पा मारा. मित्र गप्पा म्हणजे काय, असं नाही की चला गॉसिपिंग करू, तसं नाही. 10-20 मिनिटं चहाला भेटलात, नाश्त्याला भेटलात, तेवढं पर्यंत करू, असं तुम्ही करा. आणि झोपताना अर्धा घंटा डोळे बंद करून मी अभ्यास काय केलाय, किंवा दुपारी तुम्ही 10-20 मिनिटं पडत जा जेवण झाल्यावरती, बरं वाटतं. 10-20 मिनिटं झोपलं की तुम्हाला एक नवीन एनर्जी मित्र येते. दुपारी 10-20 मिनिटं झोपताना सुद्धा विचार करा. झोप लागली ठीक आहे, पण त्यावेळेस मात्र तुम्हाला जेव्हा 10 मिनिटं आराम करायचं म्हणून डोक्यात बंद करून टाका. आणि दर 1 घंट्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्या. थोडं चालून या, मग पुन्हा हे करा. किंवा तुम्हाला 1 घंट्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. मी म्हणतो हे माझं स्वतःचं. आता एक नवीन माझं पुस्तक येते, हाऊ टू चूज अ हॅपी लाईफ. तर ह्या गोष्टी मी थोड्या थोड्या सांगायचा प्रयत्न केलाय की याच्यामध्ये काय काय करता येईल. असं छोटस हे माझं कसं आहे, मी जे अनुभवलेलं ते सांगतो. 1 घंट्याला 5 मिनिटं हे करा. तुम्ही मला असं 5 मिनिटं वेळ नाही, तुम्ही चालत चालत विचार करा ना. चालत चालत तुम्ही अभ्यास केला तो रिवाईज करा आणि 5 मिनिटं चाला, म्हणजे तुमचं बॉडी सुद्धा रिलॅक्स होते, माइंड सुद्धा रिलॅक्स होतं, माइंडला रिव्हिजन होते. तर हे काय तुम्हाला जीवनामध्ये सर्व गोष्ट शक्य आहेत मित्रांनो. महत्वाचा मुद्दा आहे तुम्हाला कसं तुम्हाला वापरायचंय, तुम्हाला कसं तुम्हाला मोल्ड करायचं. आपण काय म्हणतो, पॉसिबलच नाही, मला वेळच नाही. अरे साला, तू काही कामाचंच नाही म्हणून तुला वेळ नाही. जे म्हणतं ना की मला वेळ नाही, ते सगळ्यात वेस्ट माणूस. एक लक्षात घ्यायचं लाईफ. कोणी म्हटलं मला भेटायचं, वेळ नाही, जा खड्ड्यात जा म्हणायचं. काही तुझी गरज नाही आणि तुझ्या वेळेची गरज नाही. हे बघा, याचा अर्थ असा आहे की आपली व्हॅल्यू नाहीये त्याला, किंवा आपण व्हॅल्यू करायच्या लायकीची नाही. ही गोष्ट समजून घ्यायची. एक तर तो लायकीचा नाही,
आणि आपण खरंच लायकीची नाही. मग याच्यामध्ये उपयोग काय आहे? परीक्षा पास व्हा, लायकीचे बना. परीक्षा पास नाही, कोणी कुत्र सुद्धा विचार. आपलं एकदम खरं खरं हे आहे. तर मित्रांनो, कोणी म्हटलं समजून घ्यायचं आपली लायकी नाही, तर लायकी वाढवायची, बाबा पुन्हा अभ्यास करा. ठीक आहे. तर आय होप सो यू गॉट युअर आन्सर. ओके. सुकन्या, सर कॅन यू टेल मी द एज रिक्वायरमेंट फॉर एअरलाईन इंडस्ट्री, प्लीज टेल मी. एअरलाईन कंपनी. सुकन्या, एक लक्षात घे, एअरलाईन मध्ये ना तू आपण म्हातारे हो काही हो, फक्त सुंदर दिसायला पाहिजे. फक्त सुंदर असलं तर जा, कोणी घेऊन टाक. आता राहिला प्रश्न, नॉर्मली 28 पर्यंत म्हणजे अराउंड 24-25 पर्यंत जे हे असतात ना, एअर होस्टेस आहे त्याच्यासाठी एज आहे. बाकी तुम्ही म्हटलं सुकन्या, माझं मेल आयडी आहेच, तुम्ही त्याचा प्रश्न विचारा, मी पूर्ण डिटेल देऊन टाकेल, काही प्रॉब्लेम नाही. Mihir, how can we incorporate or add a report case studies effectively or graphs in essays instead of making the lengthy for exam, as lengthy theoretical answer will cost lots of time? Could you add a reports reference citation graph in essays in computer exam? How can you integrate subject like geography, economics, sociology answering same answer, especially in essays? How to make strategy correlate each other? मिहिर, तुम्ही मागच्या वेळा आठवत असेल तुम्हाला, आपण एक मी एसे बाबतीत उत्तर दिलं होतं, खूप मी सांगितलं होतं. मी त्याच्यामध्ये आता थोडंसं 2 मिनिटं बोलतो, म्हणजे तुम्हाला एक ब्रीफली आन्सर येईल. ओके. त्याच्यामध्ये हे बघ, बॉडी, त्याचे पार्ट 3 आहेत. ओके. पहिला इंट्रोडक्शन, बॉडी, आणि याच्यामध्ये कन्क्लुजन. बॉडीमध्ये आणखीन 3 पार्ट आहेत. व्हॉट इज द प्रॉब्लेम, त्याच्यावर 3 काय आपण 5ही करू शकतो. व्हॉट इज द इश्यू किंवा प्रॉब्लेम, व्हॉट आर इट्स इम्पॅक्ट, व्हॉट इज द, आता काय म्हटलं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हॉट इज द इम्पॅक्ट, व्हॉट इज द सोल्युशन. मग याच्यामध्ये आपण 3च पाठ करू, जास्ती न करत. व्हॉट इज द प्रॉब्लेम मध्ये, मग मी जसं तुम्हाला बोललो त्यावेळेस चाइल्ड लेबर म्हटलं असं, आपण चाइल्ड लेबर घेऊ. त्यावेळेस मी चाइल्ड काहीतरी बोललो असेल, मी मॅरेज बोललो असेल. आता चाइल्ड लेबर घेऊ. मग त्याच्यामध्ये सोशल प्रॉब्लेम, पॉलिटिकल प्रॉब्लेम, इकॉनॉमिक प्रॉब्लेम, इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, एज्युकेशन प्रॉब्लेम, रिलिजियस प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये खूप खूप आहे. आता मागे मी तुम्हाला उदाहरण दिलं ते बघा. नंतर त्याच्यामध्ये इम्पॅक्ट, मग सोशल प्रॉब्लेम मध्ये काय होतं, लोक मग हे आहे, इनइक्वालिटी आहे. मग पॉलिटिकल प्रॉब्लेम मध्ये पॉलिटिकल विल नाही. एज्युकेशन प्रॉब्लेम काय, एज्युकेशन नसल्यामुळे तो प्रॉब्लेम आहे. नंतर सोशोलॉजिकल हे म्हणू आपण, स्पिरिच्युअल प्रॉब्लेम, लोकांमध्ये ती एकमेकावरती प्रेम नाहीये. मग त्याच्यामध्ये आणखीन असं टाकू शकतो. मग त्याच्यावर सोल्युशन काय, सोल्युशन मध्ये सोशलमध्ये लोकांमध्ये ती भावना निघून जावी, कास्टिझम निघून जावं, असं काय असेल. पॉलिटिकलमध्ये पॉलिटिकल विल पाहिजे, सगळ्यांनी एकमेकाने, सगळ्या अपोजिशन पार्टीने एकत्र यायला पाहिजे. सोशल पॉलिटिक, इकॉनॉमिकमध्ये पैसे खर्च करायला पाहिजे, बजेट वाढवायला पाहिजे. स्पिरिच्युअल करा, इन्व्हायरमेंटल करा, असं एक इन्व्हायरमेंट सगळ्यामध्ये क्रिएट करा. आपण हे केलं. आता महत्वाचा मुद्दा प्रश्न आहे मिहिर, जो तुमचा प्रश्न आहे, की आपण याच्यामध्ये ग्राफ टाकू शकतो का? टाकू शकतो. आता तुझ्याकडे प्रॉब्लेम असेल की चाइल्ड लेबरचा डाटा किती आहे, तर भारतामध्ये चाइल्ड लेबर किती, USA मध्ये किती, इंडियामध्ये किती, चायनामध्ये किती. मग त्याच्यामध्ये चाइल्ड लेबर आहे, मग त्यांनी काय केलं. ओके. मग हे तू काय केलं, प्रॉब्लेम मध्ये टाकलंस, किती प्रॉब्लेम. मग इम्पॅक्ट काय आहे, मग त्याच्यामध्ये काय काय कंट्रीने केले, मग त्याचा ग्राफ टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आता याच्यामध्ये तुम्ही ग्राफ बोलला, मग रिपोर्ट. आता याच्यामध्ये रिपोर्ट टाकू शकतो, बिलकुल टाकू शकतो. युनायटेड नेशनची रिपोर्ट, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची रिपोर्ट, लेबर चाइल्ड लेबरवरती काय म्हणतं, भारतातली जी विकेस कमिटी आहे. तर मी याच्यामध्ये तुम्हाला बोललो होतो की जेव्हा तुम्ही आन्सर लिहिता 60 मार्काचा, तर अकॉर्डिंग टू द टाइम, 60 मार्काचा क्वेश्चन आहे तर तुमच्याकडे 40 मिनिटं असतात, गृहीत धरा. तर तुम्ही 2 ते 3 मिनिटं क्वेश्चन आन्सर फ्रेम करण्यासाठी द्या, की हे जे मी बोललो होतो, इंट्रो बॉट हे. आणि त्याच्यामध्ये बनून मग तुम्हाला ते लिहिताना काय होतं मित्रांनो, तुम्ही तिथंच लिहायचं कोणते रिपोर्टचं द्यायचं, UN रिपोर्ट लिहायचा आहे, ILO रिपोर्ट द्यायचा आहे, ग्राफ टाकायचा आहे. जर तुम्ही डायरेक्टली मित्रांनो लिहायला घेतलं ना, पक्का खूप गोष्टी विसरतात. आता पुन्हा येतो इंट्रोमध्ये आणि कन्क्लुजन, दोघांमध्ये मोठमोठ्या लोकांची नावं घ्यायची. महात्मा गांधींचं नाव घ्यायचं, जवाहरलाल नेहरूचं, आणि नरेंद्र मोदी साहेबांचं नाव भेटलं तर आणखीनच उत्तम. नंतर पंचप्राण देऊ शकता मोदींचं. नंतर मोदींचं तुम्ही विकसित भारत 2047 टाकू शकता. एवढं जरी टाकलं ना, तो एक्झामिनर फ्लॅट होतो, एकदम प्रेमातच पडणार तुमच्या, 100 पैकी 100 देणार. ओके मिहिर.
नंतर हाऊ कॅन इंटिग्रेट सब्जेक्ट लाईक जिओग्राफी सोशियोलॉजी व्हाईल आन्सर सेम आन्सर. तुम्ही देऊ शकता, मी तुम्हाला बोललोय आता, त्याच्यामुळे काही नाही, फक्त तुमचं माइंड पाहिजे तुम्हाला, तुमचा अभ्यास थोडा पाहिजे की त्या क्षणी तुम्हाला ते आठवायला पाहिजे. आता माझ्या रक्तामध्ये भिनलं, तुम्ही मला झोपेतून उठवलं तरी मी तेच बडबड करणार. बॉडी कन्क्लुजन याच्यामध्ये ते, कारण ते बॉडी झाले, कारण ते पास त्याच्यामुळे झालं ना. बरं, पास झालं म्हणजे असं नाही मी खूप हुशार आहे. माझ्यापेक्षा हुशार हुशार लोक झालेले आणि मी त्यांच्या मानाने खूप गधा होतो, तरी पास झालो. नशीब म्हणा, मेहनत म्हणा, किंवा राईट अप्रोच म्हणा. पण असं नाहीये की मी खूप शहाणा होतो, बिलकुल नाही मित्रांनो. म्हणजे तुम्ही म्हणाले अरे सर स्वतःला मूर्ख म्हणता, अरे बेटा ह्या जगात कोणीही मूर्ख नाहीये आणि कोणी शहाणे नाही, आणि कोणी म्हटलं मी खूप शहाणे आहे, फक्त मूर्ख समजून घ्यायचं. आणि त्याच्याकडे पुन्हा कधी जायचं नाही, मी शहाणा जो म्हणतो. ओके. शरी, टुरिझम इंडस्ट्री हा रॅपिडली ग्रोईंग सेक्टर आहे. इंडियामध्ये मिलियन ऑफ जॉब क्रिएट होत आहे, पण ग्राउंड लेवलवर स्किल गॅप अजूनही दिसतो. सिच्युएशन मध्ये एक स्टडी म्हणून डिग्री प्रॅक्टिकल. शरीर बघ काय होतं, प्रॅक्टिकल काय आहे, गॅप किती, आपल्याला गरज नाही. तुम्हाला जॉब पाहिजे, तुम्हाला जॉब भेटावं, हा पहिला कन्सर्न. आता जर तुम्ही स्वतःचा बिझनेस करत असाल तर मग हा मुद्दा बरोबर, देर इज अ गॅप. पण आपल्याच मित्रांना मग काय करायचं, बनवायचं, अरे तू शिक मग मी तुला जॉबला लावते. मला वाटतं आय थिंक दॅट वुड बी बेटर. गॅपमध्ये जायचं नाही. गॅप असेल तर तुम्ही आन्सर लिहिताना तिथे टाकून द्या बस. आवर टार्गेट शुड बी द हे. पण व्हॉट यू आर सेईंग शरीव, इट इज अब्सोल्युटली राईट, देर इज अ गॅप इज देर. कारण याच्यामध्ये ना काय होतं माहितीये का, देर इज अ प्रॉब्लेम इन द इंडस्ट्री, सप्लाय अँड डिमांड. डिमांड आता जास्त आहे पण स्किल कमी आहे. कारण काय होतं मित्रांनो, की तेवढे स्किल असलेली लोक जरी असली, अनुभव नाहीये. मार्केटमध्ये तुम्हाला खूप लोक भेटतील, पण तेवढे अनुभव असलेले लोक नाही, म्हणून देर इज अ सप्लाय अँड गॅप. आय होप शरीव यू मे अंडरस्टँड. तुम्ही फक्त स्वतः हे करा शरीर, यू टेक अ एज्युकेशन अँड टेक अ गुड इंटर्नशिप, गुड एक्सपिरियन्स इन द गुड कंपनी, किंवा चांगल्या चांगल्या इंडस्ट्रीमध्ये यू गेट अ लॉट ऑफ गुड थिंग. Anil Sangvi, you are right. Anil Sangvi is right. Amay, how can we align our personality with administrative expectation during interviews? What kind of question test decision make ability in real life scenario? How can we justify our opinion confidently under pressure? Amay, that is the only one thing what you can do is the practice. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मी, हे बघा, इंटरव्ह्यू बोर्डमध्ये कोणीच राईट नसतो आणि कोणीच रांग नसतो. ओके. फरक आहे, तुमचा कॉन्फिडन्स तेव्हाच वाढतो जेव्हा जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. जसं आता मी तुम्हाला बोलतोय, बऱ्याच वेळेस मी तुम्हाला बोलत असतो की माझं माइंड आणि माझी स्पीच ही एकमेकांना कोरिलेट करते का, मी जे माइंडमध्ये बोलायला इच्छुक आहे तेच माझ्या तोंडातून बाहेर पडते का, हे जे कोऑर्डिनेशन आहे, इट कम्स आफ्टर लॉंग एक्सपिरियन्स. ओके आम्ही, त्याच्यामुळे नथिंग इज रॉंग, नथिंग इज राईट इन द इंटरव्ह्यू पॅनल. समजा इंटरव्ह्यू पॅनलमध्ये आपली ततपप झाली, याचा अर्थ आपली प्रॅक्टिस नाहीये, एक्सपिरियन्स नाहीये, आपण बरोबर प्रॅक्टिस केलेली नाहीये. तर तुम्ही, मला याच्यामध्ये काय असतं मित्रांनो, की तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये, बोर्डामध्ये तुम्ही जाण्याच्या अगोदर ऍटलीस्ट 25 ते 40 वेळेस तरी इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे. कोणी म्हणतं 5-7 वेळ, पण 25 ते 40 वेळेस नाही देता आले, कमीत कमी 25-40 वेळेस आरशासमोर बसून 2-2 घंटे रोज बोला. प्रश्न स्वतः विचारा, व्हॉट इज द प्रॉब्लेम ऑफ द चाइल्ड लेबर, व्हाय देर इज अ फार्मर सुसाइड इन महाराष्ट्र, और व्हाय देर इज अ मॅक्झिमम सुसाइड ऑफ फार्मर इन द मराठवाडा, व्हाय देर इज अ लेस फार्मर सुसाइड इन द केरळा. मग हेच क्वेश्चन तू विचारतो ना, प्रत्येकाचं आन्सर वेगळं होतं मित्रांनो. मग तुम्ही याच्यामध्ये आन्सर तुम्ही देत राहा, देत राहा, देत राहा. मित्रांनो, तुम्हाला बरं झालं हा क्वेश्चन तुम्ही विचारला. आता मागच्या वेळेस आहे ना, बरेचसे विद्यार्थी मला मला आता मागे एका विद्यार्थिनीचा फोन आला. नाव शी इज आय एस, आय थिंक मागच्या आठवड्यातच. आणि शी वॉन्टेड टू सम हेल्प. शिवाजी दिल्लीत. आय आय ओके म्हटलं. मग मला काय आठवत नव्हतं. मी म्हटलं हो ठीक आहे, माझा नंबर कोणी दिला आय डोंट नो. मी नंतर तिचा सहज फोटो बघितला, मला एकदम आठवलं, अरे हे मुलीचा इंटरव्ह्यू मी घेतला होता. आर यू गेटिंग पॉइंट? तर असं असतं मित्रांनो, की म्हणजे मला सांगायचं काय, की वाटलं नव्हतं, म्हणजे कसं असतं इंटरव्ह्यू बोर्डमध्ये, ज्यांची ज्यांची कॅपॅसिटी नव्हती, ज्यांना काही
ज्यांना काही येत नव्हतं मी त्यांना पर्सनली सांगितलं 2-2 घंटे बोला. इव्हन काल परवा जे इंटरव्ह्यू बोर्ड होतात IFS मध्ये त्यांनाही मी म्हणतोय की इंटरव्ह्यू मध्ये जाऊन तू घरी जाऊन 2 घंटे बोल म्हटलं, प्रॅक्टिस कर, रोज कोणा येड्या गबाळ्याला बसव आणि बोलत राहा. ओके. तर आम्ही इट इज ऑल अबाउट यू प्रॅक्टिस. तुम्हाला हळूहळू माझं उत्तर कळायला लागेल. ओके. पण प्रॅक्टिस करा. प्राज्वल 99 ते 2000 आहे, 14 ते 25. काल भारताचा परराष्ट्र धोरण माहिती हवी होती सर. प्राज्वल कसं आहे माहितीये का, तुम्हाला काही पाहिजे असेल तर ह्या बाबतीत यू कॅन आस्क मी और यू कॅन डिस्कस ऑल्सो. ओके. यू कॅन मेल मी, कारण याच्यामध्ये ह्या दोन्ही याच्यामध्ये डिफरन्स खूप आहे. ओके. आणि 2000च्या काळामध्ये त्या याच्यामध्ये पण मोठं मोठं आपल्याला जे अभ्यासामध्ये पाहिजे त्याला कसं मांडायचं हे मी सांगून देईन प्राज्वल. प्रिन्स ट्रॅव्हलिंगच्या बिझनेससाठी काही टिप्स. प्रिन्स त्याची काही प्रोसेस असते. हे बघा, ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करायचा असेल आजकाल आहे ना, खूप गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट खूप आपल्याला सपोर्ट करते. मुद्रा लोन देत आहे किंवा तुम्हाला काही काही नवीन सबसिडीज देत आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही कंपनी आता लॉन्च करू शकता. लॉन्च करून हे बाकीचे प्रोसेस तुम्हाला भेटून जाईल. पण मित्रांनो, मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही कुठलाही बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर 4 ते 5 वर्ष त्याचा अनुभव घ्या. मोठ्या कंपनीत काम करा, अनुभव कमवा, मग सुरू करा. आणि सुरू करताना सुद्धा अल्टरनेटिव्ह प्लॅन करा. कारण एखादा जर तुम्हाला सक्सेस नाही भेटला तर दुसरा बॅकअप प्लॅन पाहिजे. जसं तुम्ही जॉब केला, बायको जॉब करत असेल तर तुम्ही तुमचं काही प्रॉब्लेम आला तर बायकोचं तुम्हाला सपोर्ट सिस्टम राहील. आणि एवढं लोन करू नका की तुमचं पाठ तुटून जाईल. ओके. आय होप यू अंडरस्टँड प्रिन्स. फ्लॅश कार्ड बट यू मस्ट flashcard for short nosed. Ame, what role does the language profession play in the securing international opportunities? आम्ही इंटरनॅशनल ऑपॉर्च्युनिटी मध्ये युअर पर्सनॅलिटी कम्युनिकेशन मॅटर्स अ लॉट. पण त्याच्यापेक्षा सर्वात मॅटर करतं तुमचे रिलेशन मित्रांनो. तुमचं रेफरन्सिंग खूप महत्वाची आहे. म्हणजे मी जर इथं दिल्लीत बसून बोलतोय मित्रांनो, तर तुम्ही अप्लाय केलं म्हणून जॉब भेटेल 100मध्ये एकदा होत. 99 ठिकाणी तुमचं रेफरन्सिंग लागतं, तुमचं रिलेशन लागतं, तुमचं रेफरन्स कोणीतरी द्यायला पाहिजे, तुम्हाला कोणीतरी रेफरन्स भेटायला पाहिजे. म्हणून तुम्हाला इंटरनॅशनल जायचं असेल, मुंबई किंवा दिल्लीला मूव्ह करा. आणि जी लोक त्या क्षेत्रात काम करतात त्यांना भेटा, त्यांच्यासोबत बॉन्डिंग करा, त्यांच्यासोबत नेटवर्किंग वाढवा. ओके. कम्युनिकेशन 51%, 49% रेफरन्सिंग. हे मी खूप अनुभवानं बोलतोय. 90% 10% बोलत नाही. 51% कम्युनिकेशन पर्सनॅलिटी, तुम्ही किती गोरे दिसताय बोलताय. पण 49% इज द रेफरन्सिंग. आम्ही व्हॉट इज द की PR स्किल रिक्वायर्ड टू वर्क इंटरनॅशनल क्लायंट अँड ऑर्गनायझेशन. आता मी तुम्हाला बोललोय आम्ही हा प्रश्न उत्तर देताना की तुम्हाला जर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन याच्यामध्ये जायचं असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी ही लोक आहेत त्या ठिकाणी जा, त्यांच्यासोबत रिलेशन वाढवा, त्यांच्यासोबत काम करा. आणि काम केल्यावरतीच तुमचं रेफरन्सिंग होतं मित्रांनो. आणि एक लक्षात घ्या, कोणाला वाटत असेल मी गोड बसलो, मी सुंदर दिसतो म्हणून माझं काही नाही मित्रांनो. पहिल्या इम्प्रेशनसाठी तुमचं सुंदर दिसणं, कम्युनिकेशन, पण नंतर आहे ना तुमचं कामच बोलतं मित्रांनो. तुम्ही कसे आहात, किती जिनेन काम करता, किती हार्डवर्क करता, त्याच्यानंच जात. कोणाला मूर्ख बनवण्यासाठी सुद्धा स्किल लागते बरं, समजून घ्या. शरयू, जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांनी पर्सनल ब्रँडिंग कसे करावे? शरयू, दिस इज द गुड क्वेश्चन. या पर्सनल ब्रँडिंगसाठी तुम्ही स्वतः काम करावं लागतं. चांगल्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला बसावं लागतं. तिथं जॉब करा, डेव्हलप करा, कनेक्शन तुम्ही हे करा. दॅट इज वन पार्ट. सेकंड थिंग, यू कॅन डेव्हलप युअर पर्सनल ब्रँडिंग ॲट अ सोशल मीडिया. आणि थर्ड, तुम्ही हळूहळू स्वतःचं ब्रँड डेव्हलप करून स्वतःची कंपनी डेव्हलप करू शकता तुमच्या घरच्याच्या नावावरती. आणि देन यू स्टार्ट युअर हॉस्पिटॅलिटी बिझनेस. पण हॉस्पिटॅलिटी व्यावसायिकांसाठी इन्व्हेस्टमेंट सुद्धा गरजेची असते. थिंक फॉर दॅट. पण डेफिनेटली यू कॅन डू. आणि कोणीही तुम्हाला थांबवणार नाही मित्रांनो. जगात तुमच्यासाठी इच्छा जिथं आहे ना मित्रांनो, तिथे खूप पॉसिबिलिटी आहे. येस सर, आफ्टर प्रॉपर प्रेझेन्स ऑफ माइंड अँड प्रॅक्टिस एसेस विल बी गुड ॲज टोल्ड यू थिंक. मी दर आठवड्याला एक तरी एसे लिहायचा. दर आठवड्याला एक एसे लिहा. रोज MCQ ची प्रॅक्टिस करा. रोज रायटिंग आन्सर रायटिंग प्रॅक्टिस. एक 60 मार्क आणि एक 30 मार्क करा. स्नेहा, कॅन यू अरेंज अ ब्रीफ स्ट्रॅटेजी UPSC 27 स्ट्रॅटेजी होल स्ट्रॅटेजी प्लॅनिंग विथ ऑप्शनल टॉपिक? आय हॅव ब्रीफ स्ट्रॅटेजी प्लॅन. या स्नेहा, आपण करणार आहोत.
आपण वी आर गोइंग टू डू इन द नेक्स्ट. आता हा एक महिना युपीएससी एमपीएससी वर धोधो कर, युपीएससी एमपीएससी क्लब करू आता, कारण दोन्ही सेम आहे. युपीएससी एमपीएससी दोन्ही तयारी करू. आस्क डाउट्स अँड पे युअर फीडबॅक हिअर. ओके, क्वेश्चन संपलेले आहेत. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच सर. अतिशय छान मार्गदर्शन दिलं सर. आणि काही प्रश्न असल्यास सरांना जीमेल वरती विचारा, हे विनंती. आणि आजच्या सत्राविषयी जर तुम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर ग्रुपला सेंड करावे. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत आयोजित 52 आठवड्याची अखंड संवाद श्रृंखला याकरिता सर आपल्याला खूप छान मार्गदर्शन देतात. आज सरांनी इंडस्ट्री ग्रोथ, करिअर अपॉर्च्युनिटीज इन टुरिझम इन इंडिया, करिअर ॲट ग्लोबल टुरिझम, एज्युकेशन, क्वालिफिकेशन नीडेड, फेमस पर्सनॅलिटी आणि ग्लोबल जॉब्स त्याबद्दल सरांचे खूप खूप आभार व्यक्त करते. त्यांनी याबद्दल माहिती दिली. तसेच करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोड सर यांचे देखील मी मनस्वी आभार व्यक्त करते. आणि करिअर कट्टाची टेक्निकल टीम ज्यांच्यामुळे ही मीटिंग आपल्याला लाभली त्यांचे देखील आभार व्यक्त करते. व तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सहभागामुळे ही मीटिंग आज इथे संपते. करिअर कट्टाचे अध्यक्ष यांचे अध्यक्षाच्या वतीने आजचे सत्र इथे संपते असे मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू सर.